या खेळाडूस हे रोप देऊन सन्मानित केलं जाणार आहे। त्या खेळाडूला माझी विनंती आहे की त्या रोपाला एक मोठा वटवृक्षामध्ये आपण कसा होईल हा प्रयत्न करायचा आहे, त्याला वाढवायचा आहे, त्याला खत पाणी घालायचं आहे। कारण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कमीत कमी एक तरी झाड प्रत्येकाने लावावं अशी आपल्या सर्वांना विनंती असेल। आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरणाऱ्या खेळाडूला सन्माननीय शाबीरबाई कुरेशी मॅन फ्रॉम थर्ड यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत। सो बिग थँक्यू शाबीरबाई कुरेशी यांना, यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार आपण व्यक्त करूया। त्याचप्रमाणे या स्पर्धेचे सर्व आयोजकांमधील सदस्य आपण पाहतोय, संदीप घरत असतील, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वार्डे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील आणि रुद्राक्ष कोळी, त्याचप्रमाणे मयुरेश सारंग, या सर्वांचे आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया। आणि दोन्ही संघांचे सर्व खेळाडू आणि दोन्ही फलंदाज यांना विनंती आहे, चला आपण सामन्याला सुरुवात करूया। त्याचप्रमाणे 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य असेल। वळूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक निशांत पाटील यांच्याकडे। धन्यवाद। तसेच यासिन सर, या ठिकाणी प्रत्येक सदस्याला जे टी शर्ट आपण पाहतोय ते अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक अकाजी राणे यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं टी शर्ट मात्र देण्यात आलेलं आहे। त्याबद्दल मी अकाजी राणे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय। तर विनंती असेल पंचांना की आपण सामना लगेच स्टार्ट करायचा आहे। माहिती देशक वर्सोली 2023 पर्व तिसरं, आणि या पर्व तिसऱ्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना कुबेर 11 अलिबाग म्हणजेच अमिरदादा ठाकूर पिंट्या शेट यांचा संघ आपण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ तो म्हणजेच पिंट्या शेट अर्थातच पिंट्या दादाचे मित्र अमित दादा नाईक यांचा संघ मैदानामध्ये जय बारांचा देव नौखार या दोन्ही संघादरम्यान आपण इथे टॉस झाल्यानंतर टॉस हा नौका संघाकडे गेला आणि त्याने प्रथम येथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। सामना 4 षटकांचा असेल याची दोनही संघांनी मात्र नोंद घ्यायची आहे। तसेच हा सामना संपल्यानंतर नवीन होणारा सामना नवजीवन दिघोडी विरुद्ध श्राव्या 11 एकविरा थळ या दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याकडे आयोजकाच्या वतीने एक पेज दिला जाईल, त्या पेजवरती आपली प्लेइंग 11 ही मात्र आमच्या यूट्यूबच्या टीमकडे सबमिट करायची आहे। ही विनंती दोनही संघांना असेल। तर मैदानाच्या दिशेने वळूयात, लगेच आपण सामना स्टार्ट करतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये पंकज जाधव, रोहित पाटील, तर गोलंदाजी मार्कवर अर्थातच ज्याने पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल दोन्ही युनिटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी, आणि तोच अक्षय उर्फ मोन्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय। एकच ओव्हर ही पॉवर प्लेची असेल, त्याच्यामुळे पहिल्या 6 बॉलमध्ये फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करणार, कुबेर 11 अलिबाग संघाला जिंकण्यासाठी किती धावांचं टार्गेट इथे पूर्ण करणार हे पाहण्यायोग्य असणार आहे। कारण ही जोडी जर शेवटल्या क्षणापर्यंत थांबली तर 4 ओव्हरमध्ये आपल्याला कमीत कमी 60 ते 70 धावा या पाहायला मिळतील, यामध्ये मात्र शंका नाहीये। तर गोलंदाज अक्षय उर्फ मोन्या, पंचांचा इशारा येतोय, पॉवर प्लेचं षटक म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या बाहेर, त्यातील एक क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंग ऑफ, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप मिड विकेट। हे क्षेत्ररक्षक इथे सजलेले आहेत। पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल अकुटोप्याचा इथे बॅटची लीडिंग एज, आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर रोहित पाटील डकआउट स्वरूपात बाद।
आणि एवढंच नव्हे तर जगामध्ये tenniscricket.in या चॅनलचं आपण नाव पाहू शकता. खूप मोठमोठ्या स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि आज मात्र वर्सोलीमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आपण स्क्रीनवरती पाहतोय. स्क्रीनवरती आपण जर डाव्या हाताला पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक आदरणीय आकाजी राणे यांचा आपण फोटो पाहतोय. उजव्या बाजूला पाहिलं तर या स्पर्धेचे दुसरे मुख्य आयोजक ॲडव्होकेट सुजयजी घरत या दोघांचे फोटोज आपण स्क्रीनवरती पाहतोय. अर्थात या स्पर्धेचे दोनही शिल्पकार आहेत आणि त्यांच्याच वतीनं धनविन स्पोर्ट्स अलिबाग या संघाकडून महेंद्र म्हात्रे आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक धनविन स्पोर्ट अलिबाग या संघाकडून असणार आहे. आणि या संघाचे काही खेळाडू इथे आले होते, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्यांनी इथे मला सांगितलं की महेंद्र म्हात्रे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपण वरूया मैदानाच्या दिशेनं चौगुले इथे आले होते आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक असणार आहे. यावेळेला अपरकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत. अक्षय पाटील या खेळाडूची आपण गोलंदाजी मैदानामध्ये पहिले 3ही बॉल डॉट आहेत. मयुरेश आपण इथे मैदानामध्ये बघितलं तर पॉवर प्लेचे षटक आहे आणि त्यामध्ये पहिले 3 बॉल हे डॉट टाकलेले आहेत. यावेळेला चांगला फटका काढलेला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं 1 बाउन्स. तेथे क्षेत्ररक्षकाचं अप्रतिम असे एफर्ट्स मात्र लावले गेले. आपल्या संघासाठी येथे नक्कीच 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि इथे मात्र श्री गणेश होतोय. फलंदाज प्रसाद चवळे ऑफ द मार्क. तर धनविन स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय समीर चौगुले आपणास विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. समीर चौगुले पुन्हा एकदा अक्षय सज्ज होते राईट मोर द विकेट. यावेळेला गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न, स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता अलक्याताने, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीयेत. तर पहिलं षटक अतिशय संयमी आणि त्याच वेळेला या ठिकाणी थोडंसं शांततेने खेळण्याचा प्रयत्न, कारण त्यांना माहिती आहे जर याच्यावरती आपण अटॅक केला किंवा रिस्क घेतली तर कदाचित विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. येथे पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली परंतु इथे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. या बॉलवरती एक अतिरिक्त धाव आणि एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती. अक्षय पाटीलचा आपण विचार केला तर कुरुलच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्याने मेडन ओव्हर टाकली होती तोच अक्षय आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पुन्हा एकदा इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जरूर परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षयचं नाव का आवर्जून घेतलं जातं किंवा का तो प्रसिद्ध आहे याचं ज्वलंत उदाहरण किंवा याचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना समोर पंकज आणि प्रसाद या दोघांसाठी जोडी असताना मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्याच्यामध्ये रोहित पाटीलला मात्र बाद केले. स्प्रे मात्र लगेच मैदानामध्ये न्यायचा आहे. विनंती असेल आयोजकांना आपण लगेच रिलीज स्प्रे मैदानामध्ये न्यायचा आहे. मैत्री चषक वर्सोली 2023 या स्पर्धेचा पहिल्या दिवसामध्ये सेकंड राऊंडचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध जे बारांचा देव नौखान या दोन्ही संघादरम्यान आपण इथे क्रिकेटचा रणसंग्राम पाहतोय. आजच्या दिवसामध्ये सकाळी आपण पाहिलं तर अर्थातच प्रशांत सेठ नाईक आणि त्याच्या समवेत ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांच्या साक्षीनं या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात ही चांगल्या पद्धतीने जल्लोषामध्ये मात्र झालेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 3 धावा आलेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. तर नवीन षटक पुन्हा एकदा महेंद्र म्हात्रे आणि यांच्यासाठी धनविन स्पोर्ट यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती पंकज यादव आहे तर नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद चवळी. ही जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ असणार आहे कारण 4 षटकांचा हा सामना असेल. 24 बॉल आपल्याकडे असतील त्यापैकी पहिल्या 6 बॉलवरती धावफलकावरती 3 धावा जोडल्या गेल्या. येणारे 3 ओव्हर असणार आहेत. पहिलाच बॉल येथे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 नेबर धावसंख्या पुढे सरसावी. 4 धावा धावफलकावरती एक गडी बाद.
महेंद्र म्हात्रे यांनी पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, परंतु आता समोर जे आव्हान असणार आहे ते पंकज जाधवचं असणार आहे. पंकज जाधवला कशा पद्धतीने लाईन असणार आहे, लेंथ असणार आहे, बीट करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने असणार आहे. यावेळेला ऑनसेटला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज येथे चेंडू बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेलिंग मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव. दरम्यान स्टेजवरती आपल्या मैत्री चषकचा मान ठेवून समीरदादा चौगुले यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांना निखिल पवार हे त्यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छाने. निखिल पवार. धन्यवाद समीरदादा चौगुले. कोविडमध्ये एक सुंदर असं काम त्यांनी तिथे केलेलं आणि त्यांनी पोलिसांना, आपल्या अलिबागच्या पोलीस सहायकांना त्यांनी पूर्ण जेवढे दिवस लॉकडाऊन होतं तेवढे दिवस त्यांनी जेवणाची सोय आणि मेडिकलच्या ह्याच्यात त्यांनी भरपूर असं नाव केलेलं आहे. आणि अशा माणसांचा इथे सत्कार करताना आम्हाला आयोजकांतर्फे खरंच खूप अभिमानास्पद वाटतं. धन्यवाद समीर दादा चौगुले. धन्यवाद आकाशजी. आकाशजी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की ही स्पर्धा क्रीडा स्पर्धा आहे, परंतु या स्पर्धेमध्ये ज्याने समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे, ज्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं कार्य आहे, त्यांचा सुद्धा तुम्ही सत्कार करता आणि खऱ्या अर्थानं त्यांना प्रेरित करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून सातत्यानं होतंय. जरी स्पर्धा टेनिस क्रिकेटची असली तरी सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मैत्री चषकामधून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज प्रसाद चवे, ज्याच्याकडे लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव आहे आणि टेनिस क्रिकेटचा देखील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फ्लिक केलंय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय ब्रँडेड षटकार. हे प्रसाद चवळेची एक तडाखेबंद तुफानी फलंदाजी मैदानामध्ये पाहतोय, कारण रोहित पाटील बाद झाल्यानंतर एक थोडासा दबाव प्रेशर हा कुबेर 11 अलिबाग संघावरती आला होता, परंतु प्रसाद चवळेची अप्रतिम अशी या ठिकाणी फलंदाजी पाहतोय. यावेळेला पंचांचा इशारा ते वाईट बॉलचा धावसंख्येत अतिरिक्त 1 ने बाद धावसंख्या पुढे सरसावेल, ती म्हणजेच 18 या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षयने, परंतु या ओव्हरमध्ये महेंद्र मात्रे थोडेसे महागडे ठरत असताना यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका कोण काढलेला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक खराब, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. जेव्हा 3 धावा गेल्या तेव्हा असं वाटलं होतं रसिक प्रेक्षकांना की इथे मात्र नौकार संघ हा कुबेर 11 अलिबाग संघावरती हवी होतोय की काय, परंतु प्रसाद चवळेने मात्र इथे दाखवून दिले की माझ्याकडे चांगली बॅटिंग करण्याची कपॅसिटी आहे आणि ते मात्र इथे चित्र मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा वेट अँड वॉच, इथे वेट केलं, बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचला, शटऑफ केलं, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. विभाग संघाने माझ्यावरती जी जबाबदारी ठेवलेली आहे, किंबहुना मला जर टॉप ऑर्डरच्या दिशेने पाठवलंय तर माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये आपण पाहिलं तर इथे जवळपास 3 षटकार आणि 1 चौकार हा मात्र प्रसाद चवळेने लगावलेला आहे. पुन्हा एकदा इथे खोल टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र अंतिम बॉल वरती चेंडू येते डॉट. 2 षटकांची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 25 धावा खर्च केलेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना इथे एक गडी रोहित पाटील मात्र गमावला, परंतु धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर प्रतिषटक 14 धावांच्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण टेम्पो पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेला आहे. चांगलं टेम्परमेंट दोन्ही खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने हा ॲव्हरेज मेंटेन ठेवणार हे सुद्धा पाहण्यायोग्य असणार आहे.
कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो आता जर पाहिलं तर क्रिकेट फास्ट झालेलं आहे, आधुनिक झालेलं आहे. या आधुनिक क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू येथे मोठे फटके मारू शकतो, परंतु कपिल देव निकेच नेहमीच म्हणायचे की तुम्ही मॅच पुढे घेऊन जायला शिका, मॅच बनवायला शिका, इनिंग बिल्ड करायला शिका. आणि ते इनिंग बिल्ड करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं प्रसाद चवळे आणि त्याच वेळेला पंकज जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये जो इनिंग बिल्ड करायला शिकला, जो शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जायला शिकला, तो खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रिकेट झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी करायचं असेल ना, तर जशी सिच्युएशन असेल त्या पद्धतीचा खेळ हा मैदानामध्ये होणं अपेक्षित आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 28व्या धावफलकावरती येणारी अजून 2 षटके शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तिसरी ओव्हर घेऊन येतोय. वैभव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. क्षेत्ररक्षणामध्ये आपण ऑन साईडला पाहिलं तर एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साईडला. पहिलाच बॉल राईट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला. वाडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. पंकज जाधव कडून सुद्धा बरंच काही शिकण्यासारखं आहे, कारण समोरचा फलंदाज जर या ठिकाणी चांगली बॅटिंग करत असेल तर त्याला स्ट्राईक वरती आणणं हे फार गरजेचं आहे. जसा देश तसं वेश करणं हे मित्रांनो प्रत्येकाचं काम असतं आणि त्याच पद्धतीचा खेळ हा मैदानामध्ये आपण पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा क्रिकेट मधील सुपला शॉट पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौका. सुद्धा कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे हुक सुद्धा फटके आपण पाहिले. आणि आता आपण पाहिलं तर अर्थातच दिल स्कूप, ज्याला आपण आता लेटेस्ट शब्द पाहिला तर सुपला शॉट, हा सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. पुन्हा एकदा हलक्यातले खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने दाखवून दिले की तू मोठे फटके मारू शकतोस, तर माझ्याकडे सुद्धा चांगली गुणवत्ता आहे, चांगलं प्रभुत्व आहे. आणि या बॉलवरती मात्र धावा येणार नाहीयेत. धावफलकावरती धावा आतापर्यंत 33. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. प्रसाद चव्हाणचा आपण वैयक्तिक खेळ पाहिला तर या ठिकाणी माझे स्कोर मित्र मला कळवत आहेत. वैयक्तिक त्याचा खेळ आपण पाहणार आहोत. येथे मात्र पंचांकडे नो बॉलचा मात्र इशारा पाहायला मिळतोय. आणि समीकरण तुम्हाला माहितीच आहे, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री. त्याच्यामुळे या फ्रीडचा फायदा आता प्रसाद हे पाहण्यायोग्य असणार आहे. 2007 ऑक्टोबर रोजी हा नियम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती लागू झाला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू याचा फायदा उठवत असतात. तर या बॉलवरती काय होणार? येथे मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे थोडासा ओव्हर स्टेप झालेला आहे गोलंदाज, आणि त्याच कारणास्तव इथे मात्र पंचांनी दंडित केलंय. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 35 धावा, 35 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. फ्रीड सुद्धा कंटिन्युअस असणार आहे. प्रसाद चव्हाणकडे पुन्हा एकदा संधी पाहायला मिळेल. संधीचं सोनं मात्र करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय प्रसाद चव्हाणची, यावेळेला आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती मात्र प्रसाद पंकज जाधवला पाहतोय. 1 धाव धावफलकावरती ऍड होणार आहे. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक म्हणावं लागेल वैभवचा. 1 चौकार जरूर आला, परंतु तदनंतर 2 नो चेंडू सोडले. तर अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज वैभवची पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने व्हेरिएशन करायचं किंवा फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीची लाईन ठेवायची ही गोलंदाजाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि तोच अनुभव किंवा तोच एक्सपिरियन्स इथे मैदानामध्ये यूज करत असताना 5 बॉलचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती प्रसाद चव्हाणची बॅटिंग आपण मैदानावरती पाहतोय, ज्याने खऱ्या अर्थानं षटकारांची चौकारांची आतषबाजी या मैदानामध्ये केली आणि रसिक प्रेक्षकांना मात्र प्रभावित केले. पुन्हा एकदा इथे सुपला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. गोलंदाजांना अगोदरच ओळखलं होतं आणि त्याच पद्धतीची लाईन ठेवली. 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त, परंतु गोलंदाज वैभव याचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण जो चांगला टेम्परमेंट सेट केलं होतं. धावफलकावरती 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
फक्त 8 धावा खर्च केल्या, परंतु मयुरेश त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक चौकार आणि 2 चेंडू हे नो होते. म्हणजे आपण ओव्हरऑल जर त्याची गोलंदाजी पाहिली तर वैभवचं कौतुक करावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणत असतो की तुम्ही कठीण प्रसंगामध्ये स्वतःला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करताय किंवा कठीण प्रसंगामध्ये तुमचा खेळ कशा पद्धतीने होतोय यावरून तुमची किंमत होत असते. आणि आज आपण पाहिलं तर वैभवचं कौतुक करेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये महेंद्र म्हात्रे यांनी 25 धावा खर्च केल्यानंतर थोडासा प्रेशर दबाव हा नौकर संघावरती आला होता. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी वैभव याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीवरती असलेलं वर्चस्व किंवा गुणवत्ता, कौशल्य अगदी सर्व काही या गोलंदाजीवरती दाखवलं. तर अंतिम ओव्हर घेऊन होते गोलंदाज राजेंद्र मात्र येतो राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगवरती पंकज जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलाच बॉल येथे ऑन ड्राईव्ह फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु राजेंद्रने सुद्धा दाखवून दिले माझ्याकडे सुद्धा चांगला क्लास आहे, चांगला दर्जा आहे. या चेंडूचा पण आपण अनालिसिस पाहिलं तर गुडलाईन स्पॉटून चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न पुरेपूर केला आणि पंकज जाधव सारख्या फलंदाजाला इथे पहिलाच डॉट बॉल. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करून हवेची साथ ही पंकज जाधवच्या दिशेनं. पुन्हा एकदा रोल फुल टॉस चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु या बॉलवरती फक्त सिंगल धाव पाहायला मिळेल. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा प्रसाद चवळे जो वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती मात्र नॉट आउट खेळत आहे आणि आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीचं योगदान हे आतापर्यंत दिलेलं आहे. 28 या धावसंख्येवरती खेळतोय. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. यावेळेला ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रयत्न फसला गेला आणि प्रसाद चवळे आता मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. बॅक टू दी पॅव्हलियन. वैभवने केलं आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी राजेंद्रच्या माध्यमातून पाहतोय. कारण पहिल्या 3 बॉलवरती फक्त एक सिंगल धाव खर्च केली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये वापसी केलेली आहे. लोअर फुल टॉस, परंतु परफेक्ट टायमिंग मात्र होत नाहीये. लोअर फुल टॉस बॉल मारणं तुम्हाला माहिती आहे थोडंसं कठीण असतं, परंतु यावेळेला मात्र एक सिंगल धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 39 धावा आलेल्या आहेत. येणारी 2 बॉल शिल्लक असणार आहेत. वैभव कांबळे म्हटलं की APL ची तुम्ही त्याची फलंदाजी आठवा. याचा आयकॉन म्हणून बऱ्याच ठिकाणी तो खेळण्यासाठी जात असतो. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, दोनही युनिटमध्ये खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी चांगली करतो. पण तो आता अशा वेळेला 2 चेंडू आपल्याकडे असणार आहेत. या 2 बॉलवरती कशा पद्धतीने क्रिकेट असणार आहे. गोलंदाज राजेंद्र या वेळेला मात्र अप्रतिम असा फटका जेव्हा मारतो ना तेव्हा तो षटकार मारत नाहीये, तर तो 8 किंवा 10 मारतो. कम ऑन डीजे. केलं. चौथ्या ओव्हरमध्ये राजेंद्रचे पहिले 4 बॉल पाहिले तर अप्रतिम होते, पण तो 5व्या वरती षटकार. धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अंतिम बॉल इथे अकूट टप्प्याचा बॉल. पंचांकडे पाहिले जरूर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर. 46 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना मैदानामध्ये सुरू होता, त्यापैकी आता अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती वैभव कांबळे कशा पद्धतीने क्रिकेट खेळणार आहे. बॅटवरती बॉल घेणे अनिवार्य असेल. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला मारायचं होतं. पंचांकडे जोरकस अपील सुद्धा केली आणि या बॉलवरती मात्र इथे आपण वेट फॉर अंपायर डिसिजन. शेवटल्या बॉलवरची क्रिया मला सांगायची आहे. 5 बॉल तर झाले होते. अंतिम बॉलवरती पाहूया किती धावा येणार. एक धाव येणार लेग बाय स्वरूपात की या ठिकाणी अजून काही निर्णय येतोय. पंचांनी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर अंतिम स्वरूपात लेग बाय स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची सांगता. निर्धारित 4 षटकामध्ये इथे पूर्णपणे 47 धावा केल्यात, तर 48 धावांचं लक्ष्य. नागावचे एक व्यक्तिमत्व संतोषदादा राहुल आणि बाळूदादा सुतार, एक डॅशिंग पर्सनॅलिटी, यांनी कृपया मंचावरती असं नसतं व्हावं.
ही आयोजकांच्या तर्फे नम्र विनंती. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांना विनंती असेल नवजीवन दिघोडी विरुद्ध श्राव्या 11 एकविरा थळ. अर्थातच एका बाजूला चेतन घरत यांचा संघ आपण पाहतो एकविरा थळ, तर दुसऱ्या बाजूला नवजीवन दिघोडी. या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे आमचे यासिन सर अर्थातच टॉस करण्यासाठी सज्ज होतील. तर द्वितीय सत्रामध्ये काय होणार यासिन सर, आपण पहिल्या जर 2 सामन्यांचा विचार केला तर 5 षटकांमध्ये साधारणतः 30 ते 40 धावा होत होत्या, परंतु आता जर आपण विचार केला तर सेकंड सामन्यामध्ये फक्त 4 षटकं होती आणि त्या 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना 47 धावा पूर्ण केल्या. तर 48 धावांचं लक्ष हे खऱ्या अर्थानं अमित दादा नाईक पुरस्कृत जे बारांसादेव नवखार या संघासमोर असणार आहे. तर द्वितीय सत्रामध्ये काय होणार, कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ तृतीय अर्थातच तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणार हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय यासिन सर यांना. धन्यवाद. श्राव्या 11 एकविरा थळ आणि नवजीवन दिघोडी या दोन्हीही संघांचे संघनायक आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नवजीवन दिघोडी आणि श्राव्या 11 एकविरा थळ या मधल्या वेळेमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. संतोषदादा राहुल यांना नम्र विनंती आहे, तुमच्या हस्ते टॉस करायचा आहे तर मंचाजवळ यावे प्लीज. संतोषदादा राहुल. दोन्हीही संघांचे संघनायक. एक सुंदर असं व्यक्तिमत्व, नागाव गावातलं, अतिशय समाजसेवेची अशी ओढ असलेला माणूस, जनसामान्यांच्यातला माणूस असे संतोषदादा राहुल यांचा आज आपल्याला मैत्री चषक याला उपस्थिती लाभलेली आहे. तर आयोजकांच्या तर्फे आकाश राणे, सुजयदादा घरत आणि सर्व आयोजक यांच्यातर्फे संतोषदादा राहुल यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या मैत्री चषकाला वेळ दिला. त्यांच्या समवेत असलेले आमचे बाळूदादा सुतार, नागावचं एक सुंदर व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले आमचे मित्र हेही इथे उपस्थित राहिले, त्यांचेही सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. धन्यवाद यासिन सर. आपण आहोत अलिबाग तालुक्यातील चौपाटीवरती अर्थात वरसोली गावामध्ये, जिथे मैत्री चषक 2023 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये माझ्या समवेत सन्माननीय संतोषजी राहुल इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याबरोबर वार्तालाप करणार आहोत. तर संतोष दादा, एक आपल्या सर्वांचा आवडीचा खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ, आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना बसण्यासाठी पॅन्डॉल असतील, त्याचप्रमाणे हे व्यासपीठ असेल किंवा मैदान असेल, खेळपट्टी असेल, डीजेची व्यवस्था असेल, एकूणच या स्पर्धेविषयी आपलं मनोगत. नक्कीच मला मनोगत करायला आवडेल, कारण आकाशदादा राणे हे मैत्री चषक आणि त्यांचं मित्रमंडळ जो मैत्री चषक घेऊन येतात आणि हे पर्व आहे तिसरं, तर आम्हाला सुद्धा आम्ही वाट बघत असतो नागावकर की हे पर्व कधी येते, कधी चालू होतात मैत्री चषक. अतिशय सुंदर असं आयोजन असतं या मंडळाचं. त्याच्यानंतर हे जे पॅन्डल जे आता इथे उभे केलेले आहेत हे मी प्रथमच बघतोय यावर्षी. अतिशय स्तुत्य अशी ही कामगिरी असेल आकाशदादा राणे आणि मित्रमंडळाची. त्यामुळे मैत्री चषक म्हटलं की आम्ही सगळेजण अगदी आवर्जून वाट बघत असतो. धन्यवाद. हे होते संतोष दादा राहुल. तर नवजीवन दिघोडी संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. एकविरा थळ संघाचे कर्णधार श्राव्या 11. चला लवकरात लवकर सामना सुरू होण्यापूर्वी इथे येणं अपेक्षित आहे. तर आपण टॉस करणार आहोत. दोन्हीही संघनायक इथे आलेले आहेत. सन्माननीय संतोष दादा राहुल यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. It is call and it is 10. तर नाणेफेकीचा कौल हा नवजीवन दिघोडी या संघाच्या बाजूनं, एकविरा थळ या संघाच्या बाजूने लागलेला आहे.
अजिंक्य, आपण पाहतो इथे काहीसा वेगळा कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खंडाळे असेल, थळ असेल, श्राव्य 11 एकविरा थळ हे नाव आपल्याला इथे पाहायला मिळतंय. काय बोलशील त्याबद्दल? नाही, हे नाव मला लकी आहे. आम्ही आधीच्या पण टुर्नामेंटला इथे खेळलो होतो, फायनल मारली होती. आणि गेल्या वर्षी जेव्हा ही टुर्नामेंट झाली तेव्हा मी इथे रनरअप झालेलो. या वर्षी जिंकण्याचा प्रयत्न करेन. पण हे नाव तुमच्या संघाचं त्या पॅन्डॉलला दिलेलं आहे, त्याविषयी तुमचं मत काय? ही अलिबाग क्रिकेटमध्ये नवीन संकल्पना आहे, चांगलं आहे. आयोजन पण खूप चांगलं आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. सामना सुरू झालेला आहे. दरम्यान सुंदर असं इथे क्षेत्ररक्षण झालं आणि एक मोठी अपील अलिबागचे पंकज जाधव यांच्यातून झालेली आहे. तर मित्रांनो, न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. नाणेफेकीचा कौल हा श्राव्य 11 एकविरा थळ संघाच्या बाजूला लागल्यानंतर त्यांचा निर्णय काय असेल त्याची आपण इथे प्रतीक्षा करूया आणि वळूया पुन्हा एकदा या मैदानामध्ये. हम मैदान में चलेंगे जहां पे पहला ओवर लेके आए हैं रोहित पाटिल. ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे खेला है मिडॉन के ऊपर से, लगोन सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती भी निकल गई 4 रन के लिए. अड़तालीस रनों की जरूरत, 12 रनों की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. एक सम्मान पूर्वक स्कोर हम कह सकते हैं. हर ओवर में 12 रन बनाना इतना आसान भी नहीं है और ना ही यहाँ पे मुश्किल है. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं जय बारांसा देव नौखार इस टीम की जानिब से. रघुनाथ माली स्ट्राइकिंग एंड पर. जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया. तकरीबन स्टिकर पर ये गेंद लग गई थी और इसी वजह से मिडॉन की दिशा में ट्रैवल कर रही थी. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. बिंदी गेंद. इस ओवर में 3 गेंदें हमें बिंदी देखने को मिली है. 5 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार रोहित. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर उसे 30 गज के दायरे के बाहर खेला है. लॉन्ग लेग की दिशा में गेंद भाग रही है सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में कुछ हद तक यहाँ पे सम्मिश्र गेंदबाजी हमें देखने को मिली. मिला जुला ओवर यहाँ पे देखने को मिला. कुछ बिंदी गेंदें देखने को मिली. तकरीबन 3 गेंदें इस ओवर में रोहित पाटिल ने बिंदी की मगर बल्लेबाजों ने भी यहाँ पे 2 चौके लगाए हैं. एक चौका अक्षय अर्थात मोनिया के बल्ले से हमें देखने को मिला जो कि लॉन्ग ऑन के ऊपर से था और उसी के साथ ही इस मरतबा रघुनाथ माली के बल्ले से लॉन्ग लेग की दिशा में एक चौका देखने को मिला. कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. इस बीच कुबेर 11 अलीबाग की जानिब से अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं पार्थ घरत. टीम के कैप्टन कुबेर 11 अलीबाग के. और इन 2-3 सालों में इस नौजवान खिलाड़ी ने अपने नाम का परचम हर मैदान पर लहराया है. इस खिलाड़ी ने मसला टूर्नामेंट में, उसी के साथ साथ श्रीवर्धन टूर्नामेंट में, रॉयल बोरली के टूर्नामेंट में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी. वहीं पार्थ घरत अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. उनके सामने है एक तूफानी बल्लेबाज नौखार का एक शानदार खिलाड़ी मोनिया. जी हाँ, पुल करने की कोशिश कर रहे थे. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद मगर मिड विकेट की दिशा में फंबल हुए वैभव कामड़े. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील किया है. बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. दोनों भी बल्लेबाजों में
हमें देखने को मिला और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पार्थ करत के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। इस मैच को अगर जीतना है तो पार्थ करत को चलना होगा, मगर इस मर्तबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बैकफुट पर गए, उस गेंद को हवा में उछाल कर खेला, हवा के रास्ते से उस गेंद को पहुंचा दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। गेंद के ऊपर फर होता है और उसी वजह से बल्लेबाजों को थोड़ा सा मुश्किल होता है बल्लेबाजी करना। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार ऑन द राइज खेलने की कोशिश की, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी। गेंद बल्ले के निचले हिस्से पर किनारे पर लगकर कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में वैभव कांबळे जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 19 पर। 19 फॉर नो लॉस। जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर में 48 रनों की जरूरत। आहा, ये है असलियत। कमाल की गेंदबाजी पार्थ की, बहुत ही लाजवाब सटीक लाइन एंड लेन के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए गुड लेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उठी और उसी के साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ भी आई। बल्लेबाज रघुनाथ को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंदें जितनी करेंगे उतना बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बढ़ेगा। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से हल्का सा अपील जरूर, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। एक बड़ा शॉट आने के बाद लगातार 3 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है। कुल मिला के 5 गेंदों में 9 रन यहाँ पे खर्च किए हैं। मिला जुला ओवर फिर से एक बार कुबेर 11 अलीबाग के लिए पार्थ करत द्वारा। फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए वैभव कांबळे। फिर से एक बार थोड़ा सा फंबल हुए और यहाँ पे दूसरा रन चुराने की कोशिश कामयाब होती हुई। बहुत ही बढ़िया यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट। ये दूसरा रन कितना महंगा साबित हो सकता है ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि अब स्ट्राइक एंड पर रहेंगे फिर से एक बार मोनिया। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में गेंदबाज रोहित ने 10 रन खर्च किए थे और इस ओवर में 11 रन खर्च किए हैं पार्थ करत ने। कुछ खराब फील्डिंग के जरिए से यहाँ पे रन बल्लेबाजी करने वाली टीम ने जुटा लिए हैं, मगर अब यहाँ से जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 27 रनों की जरूरत। 12 गेंदे और 27 रन, क्योंकि 48 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला। पहले 2 ओवर में हालांकि कभी गेंदबाज हावी हुए तो कभी बल्लेबाजों ने उनके छक्के जुड़ाए। इन पहले 2 ओवर में हमें 2 चौके और 1 छक्का देखने को मिला है। अक्षय के बल्ले से 1 चौका और 1 छक्का और उसी के साथ रघुनाथ माली के बल्ले से 1 चौका। कुल मिला के रघुनाथ खेल रहे हैं 6 रन बनाकर, जबकि अक्षय मोनिया खेल रहे हैं 14 रन बनाकर। हालांकि बल्लेबाज अब सेट हो चुके हैं, उनकी नजरें यहाँ पे जम चुकी है। अब नए गेंदबाज के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। नए गेंदबाज विराज भगत लास्ट मैच के हीरो। लास्ट मैच में जिस खिलाड़ी ने 3 बल्लेबाजों को चलता किया था, अंतिम ओवर किया था और रनों को सुखा दिया था, मात्र 4 रन खर्च किए थे और मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम किया था, वही विराज भगत तीसरे ओवर में निर्णायक ओवर। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद उसे बैकफुट पर जाकर प्रहार किया है। शानदार शॉट, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। बनाया था मिस फील्डिंग की वजह से और स्ट्राइकिंग एंड पर आए मोनिया को यहाँ पे खेलने का मौका मिला, 2 रन भी मिले और पहली गेंद के ऊपर छक्का भी यहाँ पे जड़कर अब 5 गेंदें किस तरह से डालेंगे इस विवंचना में डाल दिया है गेंदबाज को।
अब गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो चुका है। नए नवेले खिलाड़ी है, जी हाँ, फुलर लेन, हालांकि खुद गिर गए मगर कमाल की ये गेंद, परफेक्ट लाइन एंड लेन, परफेक्ट यॉर्कर। बल्लेबाज मोनिया के पास कोई जवाब नहीं था, हालांकि खेलने की कोशिश जरूर की मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई थी। बिंदी गेंद, अच्छी वापसी विराज की। इसी तरह की गेंदबाजी करनी होगी। अभी भी इस ओवर की 4 गेंदें आना बाकी है। स्ट्राइकिंग एंड पर मोनिया फिर से एक बार, जी हाँ, अच्छी गेंद, फिर से एक बार फुलर लेंथ और उसे सीधे बल्ले से खेला जरूर मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद कारपेट के सहारे शॉट मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी। जब तक वहां पे फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन, 28 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है मगर इस ओवर में हमें पूरी तरीके से ये पता चलेगा कि मैच किस तरफ जा रहा है। फिर से एक बार सीमेंट विकेट के ऊपर गेंद को घुमाने की क्षमता, जहां पे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, इस तरह का अपील यहाँ पे किया जा रहा है अंपायर जी के ऊपर। जोरदार दबाव। अब यहाँ पे दोनों भी अंपायर जी देख लेंगे कि वहां पे एक्चुअली क्या हुआ था और फिर से एक बार हम निर्णय की प्रतीक्षा करेंगे, इंतजार करेंगे। अंपायर जी के फैसले के मुंतजीर है हम, क्योंकि मैदान में नजदीक से अंपायर जी ही देख सकते हैं कि वहां पे क्या हुआ था। हालांकि यहाँ पे रन चुराने की कोशिश की और क्रिकेट की दुनिया में जो 42 लॉ है वहां पे एक लॉ ये कहा जाता है, कहता है कि अगर यहाँ पे खिलाड़ी को किसी भी तरह से अगर गेंद को फील्ड करने में तकलीफ होती है, अड़चन होती है बल्लेबाज की तरफ से, तो अपील किया जा सकता है। और अब यहाँ पे अपील तो किया जा रहा है मगर शायद अंपायर जी यहाँ पे असहमत नजर आ रहे हैं। तो चलिए जल्द से जल्द फिर से एक बार मैच शुरू होना जरूरी है। अंपायर जी का जो भी फैसला है वो अंपायर जी को भी जल्द से जल्द यहाँ पे फैसला करते हुए मैच को शुरू रखना बेहद जरूरी। विराज भगत ने मगर काफी प्रभावित किया है पहली गेंद पर छक्का आने के बावजूद। अब यहाँ पे लगातार 3 गेंदें इस तरह से डाली है। चलिए जल्द से जल्द यहाँ पे मैच शुरू करें, किसी भी तरह का वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा। अंपायर जी का जो भी फैसला होगा उसे सर आंखों पर मानकर मैच फिर से एक बार शुरू होना जरूरी है। कुबेर 11 अलीबाग, जी हाँ, यहाँ पे अंपायर जी ने
पार्थ फक्त अंपायर्स बघतील, कारण अंपायरचा रिव्ह्यू आहे. फक्त अंपायर्स बघा, बाकी कोणीही बघायचं नाहीये. तर अंपायरचा निर्णय काही क्षणातच येईलच. आपण थोडासा प्रतीक्षा करूया. तर इथे कमिटी मेंबर्स यांनी निर्णय दिलेला आहे की ते धाव असेल. तर चला वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. सामना सुरू करूया. इथे जी धाव घेतली गेलेली आहे ती धाव इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. चला आता मात्र जास्त वेळ घ्यायचा नाहीये, बराच वेळ वाया गेलाय. कारण पंचांनी रिव्ह्यू घेतला होता आणि त्याप्रमाणे आपण इथे पाहिलं. अंपायर लेग बाय असेल नहीं? ओके चलिए. तो दोस्तों इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 29 रन ऑन स्कोर कार्ड. फिर से एक बार मैच यहाँ पे शुरू होता हुआ. कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला यहाँ पे होता हुआ. कौन सी टीम जीतेगी इस वक्त यहाँ पे बताना बहुत ही मुश्किल. दिलचस्प ये मैच होता हुआ, रोमांचकारी मैच. मगर विराज भगत की जितनी तारीफ करे उतनी कम होगी. एक गलती उनसे जरूर हुई, मगर वहां से उन्होंने कमबैक किया. मगर इस पर दबा ओवर पिच गेंद करने की गलती फिर से एक बार की है और सजा दी है. मोनिया के बल्ले से आता हुआ फिर से एक बार लंबा हिट. गेंद बॉलर के सर के ऊपर से दर्शक दीर्घा में 6 रन. की जरूरत इस ओवर में. जैसे मैंने कहा था कि पूरी तरीके से हमें पता चलेगा कि ये मैच किस टीम के पक्ष में जाएगा. जी हाँ, फिर से एक बार लॉफ किया है, उसे कवर किया. ऊपर से डीप कवर में फील्डर मौजूद नहीं है, उसका फायदा मिला मोनिया को. गेंद अंदर आती फिर से एक बार सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. त्याच्यावरती आपल्या इथे उपस्थित रवी दादा, आमच्या वरसोली गावातले 40+ चे उत्तम असे दर्जेदार खेळाडू यांचा सन्मान करण्यात येत आहे. ॲडव्होकेट सुजयदादा गरत यांना नम्र विनंती करतो की त्यांनी रवी दादांचं यथोचित सन्मान करावा. पुष्पगुच्छ देऊन. 6 गेंदें बची है और जीतने के लिए 9 रनों की जरूरत. अमित दादा नाइक पुरस्कृत जय बारांचा देव नौकार इस टीम को जीतने के लिए अंतिम ओवर में 9 रनों की जरूरत है. हालांकि प्लस पॉइंट ये है बल्लेबाजी करने वाली टीम का कि उन्होंने एक भी विकेट यहाँ पे नहीं खोया है. दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है. इस विकेट को भली भांति उन्होंने परख लिया है, पहचान लिया है. इस विकेट के ऊपर कितना घुमाव है, इस विकेट के ऊपर कितना बाउंस है, ये पहचान लिया है. अब इम्तिहान होगा गेंदबाज वैभव कांबळे का, क्योंकि अंतिम ओवर में 6 गेंदों में 9 रन यहाँ पे सेव करने हैं. क्या ये कारनामा अंजाम दे सकते हैं? हालांकि उनमें क्षमता जरूर है. राउंड आर्म एक्शन के साथ लसीत मलिंगा की याद वो ताजा करते हैं. सटीक निशाने पे, ठिकाने पे अगर गेंदें गिरती है तो बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित रख सकते हैं. एक भी बड़ा स्ट्रोक अगर इस ओवर में नहीं आया तो ये मैच कुबेर 11 अलीबाग के पक्ष में भी जा सकता है. कश्मकश भरा हुआ ये मैच, रोमांचकारी मैच. यहाँ पे विकेट चटकाने होंगे, क्योंकि अगर विकेट यहाँ पे चटकाते हैं तो नए बल्लेबाज को यहाँ से आते ही बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान भी नहीं होगा. वैभव की पहली गेंद.
जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप पर सफल होकर उसे खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन के लिए। मात्र 3 रनों की जरूरत, 5 गेंदें बची है, 3 रनों की जरूरत। रघुनाथ माली अपना जौहर यहाँ पे दिखाते हुए, अपना एक्सपीरियंस यहाँ पे लगाते हुए, ये लीजिए सामने पड़ी हुई गेंद हाफ वॉली बनाकर उसे खेला है वाइडिश लॉन्ग के सर के ऊपर से। फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन यहाँ पे पूरे आधा डजन। करत असताना 3 षटकार आणि 2 चौकारांशी 30 धावांची नाबाद खेळी साकारणारा आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना एक फलंदाज ज्यानं बाद केला होता, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये, तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अक्षय पाटील। मी सन्माननीय ॲडव्होकेट सुजय दादा खरत यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीरास सन्मानित करायचं आहे। प्रशांत दादा यांना नम्र विनंती, आसनस्थ व्हावे प्लीज, मंचावरती आसनस्थ व्हावे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट सुजय जी खरत यांच्या शुभ हस्ते एक सुंदर असं रोपटं आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक चषक देऊन आपण सामनावीरास इथे सन्मानित करणार आहोत। सामनावीर ठरलाय अक्षय पाटील, मॅन फ्रॉम नौखार उर्फ मोन्या। अगदी धडाकेबाज असा हा फलंदाज, तडाखेबंद 30 धावा नाबाद आणि एक षटक त्याने टाकलं होतं। त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून एक फलंदाज सुद्धा त्याने बाद केला होता। मनपूर्वक अभिनंदन मोन्या, आणि या पुढील वाटचालीसाठी अर्थात क्वार्टर फायनल साठी आपल्या संघाला आणि आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यानंतर पुन्हा एकदा आपण रंगतदार सामना पाहणार आहोत। नवजीवन दिघोडी आणि श्राव्या 11 एकविरा थळ। श्राव्या 11